नमस्कार मंडळी. विनोदाच्या शास्त्रात कधी हसत कधी फसत नवनवीन प्रयोग करण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मंडळी, चाखूया एक तिखट, तेज, तर्रार आणि चमचमीत अशी हास्य मिसळ. आणि हा झणझणीत अनुभव द्यायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. यार आजची मीटिंग जाम ताणली गेली यार. जाम भूक लागली आहे. नाहीतर काय. अरे 3 वाजले, काय जेवायची वेळ आहे का? ना यार, तुला सांगतो गौऱ्या भाई, डोक्याचा ना भुगा झालाय भुगा. अरे काय 3 वाजता जेवायचं काय? ह्याच गप्पा मारणार आहात? ओ माय गॉड. MHJ असोसिएट्स कडून अजूनही रिक्वेजेशन आलेलं नाहीये. विराज, तू फॉलोअप घेतोयस का? घेतो रे बाबा. तुझं काय रे मध्येच? नाहीतर काय. हे काय सगळं? हा? हे काय सगळं असं? हे काय सगळं म्हणजे आता जे कॉस्ट्युम दिलेत त्याला न्याय देणारं कॅरेक्टर पकडायला नको? तुम्ही फक्तच फॉर्मल कपडे घालून आलायत, पण वाटताय फिल्टर पाड्यातले मित्रच. त्यामुळे कॉर्पोरेट लुक यायला माझ्या एकट्यावरती जबाबदारी आहे असं मला वाटतंय आता. तुला खरंच असं वाटतंय तू कॉर्पोरेट लुकवाला वाटतोयस? तुझ्या इनोसन्सची कुणीतरी मोठी मस्करी केली आहे. आता ते विश्वास ठेवतात त्याला मी काय करू? पण एवढं कशाला करतोयस तू? तुझी ना जाम जाम सवय तुझी वाईट आहे रे. एका परडे मध्ये 2-2 कॅरेक्टर करायची. कशाला करतो? पण मग तुम्ही करा ना कॅरेक्टर, म्हणजे माझा तरी लोड कमी होईल. मी कॅरेक्टर आणि हा ऍक्टिंग. तोच असतोय. खरं तर लाज वाटण्याचं वाक्य आहे. हसतो कशाला? ठीक आहे. या भूक लागले काहीतरी खाऊया. ओ बापरे, कॉर्पोरेट. ए वेटर, वेटर. हाय. बोला की साहेब, काय देऊ? मला वडापाव. बरं, वडापाव. बरं, काय तुम्हाला काय? काय काय आपल्याकडे? मिसळ आहे, वडा आहे, वडा उसळ आहे, वडा सांबार आहे, मेदू वडा आहे, इडली आहे, मट्टा आहे, छास आहे, ताक आहे, लस्सी आहे, मूग भजी आहे, ती बटाटा भजी आहे, ती कांदा भजी आहे, ती पालक भजी आहे, ती मिरची भजी आहे, ती काय देऊ बोला? हे रोजचं झालं यार, मला हे नको. तुमच्या ना हॉटेलचं स्पेशल काय ते मला द्या. आपल्याकडे बघा MHJ स्पेशल असलं गावरान मिसळ आहे. हा, याच्यात मध्ये एवढं स्पेशल काय? खाऊन बघा की, दाखवायची गोष्ट आहे. चित्र काढून दाखवूय तुम्हाला आता. खाऊन बघा की साहेब, कसं आहे, थोडासा वेळ लागतोय पण मिसळ खाल्ल्यावर आनंद म्हणजे ती तुमची स्पेशल मिसळ आहे. किती रुपयाला आहे? 450 आहे फक्त. 450 रुपयाला मिसळ? हा, मग साधी मिसळ हवे दवा. अहो, मिसळ म्हणजे अनुभव आहे नुसता देव. 450 म्हणजे पैसा वसूल आहे तो. पण 450 तर जास्त होता तो मिसळसाठी. अहो, अनलिमिटेड मिसळ आहे साहेब. रस्ता नुसता वाडा की, पाहिजे तेवढं पाव खावा. काय सांगताय? अनलिमिटेड. अनलिमिटेड. ठीक आहे, मला पण द्या एक. तुम्हाला? मला साधी मिसळ. किती रुपये? 32 रुपये. 4च नको. चालेल चालेल. काय आहे बे तुम्ही? मी नाही, मला MHJ स्पेशल पाहिजे. कारण काय, मी कॉर्पोरेट लेवलचा आहे ना. आय एम अ चुझी मॅन. ओके, मी तसं खाणार. हा भाई. काय अरे काय नाही, फक्त वेळ आपल्याकडे कमी, एवढंच सांगतोय. सोड ना यार त्या वेळेचा. यार रोज तर ऑफिस करतो आपण. ऑफिस भाई. या दोघांना काय पाहिजे ते? मला MHJ स्पेशल गावरान मिसळ. गावरान मिसळ. Yes. हा, चालतंय की. लगेच आणतो. श्याम्या, एक वडापाव, एक साधी मिसळ आणि एक गावरान स्पेशल अस्सल मिसळ. ऐकला गावा? तयारी लागा. मजा आहे यार, आज मजाच आहे. तुम्ही करा ना कितीतरी पैसे खर्च यार. अरे पण वेळ बघ ना तू. अरे वेळ सोड ना, पैसे खर्च कर ना. तो बॉस आपली वाट लावेल. अरे वेगळा अनुभव आहे बाबा आपला. साहेब, हा? या, उडा. काय आलं? या इकडे या. बसा इकडे, बसा. बसा इथे. ट्रीटमेंट आहे. येऊया. या साहेब, या. बाप रे. हे आता कसं? मस्त वाचतोय तुम्ही. 2 मिनिटं थांबा जरा.
हे सगळं कशासाठी चालले पण अहो गावरान मिसळचं स्पेशल कस्टमर आहे तुम्ही. ट्रीटमेंट बघा फक्त तुम्ही आता या या. सगळं त्यासाठी आहे? ए, बाई, ओवाळा, ओवाळा. अयो शाबास. वा 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 वा. अरे यार साहेब हा. मी काय म्हणतोय हा वावळ्यांनी टाका की. काय ते वावळ्यांनी टाका. आपलं 450 रुपये ठरलं नव्हतोय. आधी मिसळ ते उद्या मिसळ खातो मग देतो ना पैसे. असं असतं साहेब. अहो सवाशीन बाई आहे त्या एवढं वावळले म्हणलं वावळ्यांनी टाकणार नाही. अरे, टाकतो ना, टाकतो टाका ना. की वावळ्यांनी. हे घ्या. हा, असं काय करताय 500 रुपये 50 रुपये ओवाणीसाठी पण ठेवले ओके अजून अजून ठेवले ओके लागा 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 भारी आहे भारी आहे. शपथ ए यार तुम्हाला काय सांगू 3 वर्ष झाली मला इकडे काम करतोय 450 एपिसोड झाले पण एवढा मान कधीच नाही मिळाला. आहे का नाही? हे म्हणजे अरे अरे काय तुम्ही कंजूस लोक 32 रुपयाला मिसळ खाताय. अरे नाग्यांना थोडे पैसे टाकले असते ना तर एवढा मान मिळाला असता. बघितलं का हे सगळं कसं आहे MHJ स्पेशल गावरान मिसळ कळलं काय. विराज इकडे बघू नकोसा पुणे बघ. हा, साहेब ठीक आहे. तुमचा वडापाव आणि तुमची साधी मिसळ 32 वाली साधी मिसळ. काय रे 32 रुपयाला मिसळ आहे तुझे काय वडापाव वडा बघ चपलाय. आपली येणार आहे MHJ आपली कधी येणार आपली भूक लागते. येणार की साहेब भाऊ हा? ही साधी 32 वाली मिसळ आहे हो. यार बोलताना पण चेहरा कसं होतं 32 वाले हो 450 म्हणजे म्हणजे काय साहेब 32 वाली मिसळ असते की नाही. होय, होय. ती काय भगुलं भरलेलंच असते हो सकाळपासून. हा. वाईज वाटीभर मिसळ काढायची फरसाण टाकलं करायचं की द्यायची. बस तुमची म्हणजे स्पेशल मिसळ आहे हो. हा ना? कष्ट पण तेवढं लागते ती बनवायला. वेगळी ट्रीटमेंट आहे ती. आतमध्ये की नाही आमची टीम तयारीला लागलेली आहे साहेब. हा. वाऱ्याच्या वेगानं काम चालू आहे. हा तुम्ही बसून घ्या. तुम्ही बघा ना आज मी ऐकत नसतो गौरव वरपे का आज मै तुम्ही खा तुमचं हो बाई खा तू तुझी स्पेशल मिसळ. मी तर 450 मध्ये 40 वडापाव खाईन. 40 खाशील. स्पेशल मिसळ वाऱ्याच्या वेगानं आत तयार होती. हा. तवरक नाही मी तुम्हाला मिसळची संस्कृती हा. आणि मिसळचा इतिहास सांगतो. बर ऐका बरं का. हा कोणी म्हणतं मिसळ पुण्याची. गौरव साहेब आज आम्ही तुम्हाला मिसळीचा महिमा सांगणार आहे. मिसळ म्हणजे मिसळीचा जो जन्म आहे तो आपल्या महाराष्ट्रात 20व्या शतकात झाला. वा शाहीर. मिसळ या नावातच आहे मिसळणं. अनेक चवींचं अनेक पदार्थांचं अनेक संस्कृतींचं एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळणं. कोणी म्हणतं मिसळ पुण्याची. कुणी म्हणतं मिसळ पुण्याची. कुणी म्हणतं मिसळ कोल्हापूरची. कुणी म्हणतं मिसळ नाशिकची. पण मिसळ आहे मराठी माणसाची. माझी तुमची यांची त्यांची सगळ्यांची. फरसाण तिचं गुजराती तरी तिची मराठी. पोर्तुगीजांनी आणले पाव भाताला लागलं त्याची चव. हा, शाहीर. पावाचा तुकडा असा मिसळीच्या तर्रीत बुडवून तोंडात टाकायचा आणि नंतर गरमागरम मिसळीचा रस्सा असा वारपायचा. वारीच की. स्वर्ग सुखच जणू. आहाहाहा. दादा कमाल मजा येते. एक पाव द्या ना. एक पाव तुम्हाला आणतो. अरे बापरे अरे यार आवरावजी हो खाती तुम्ही याची मिसळ. 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 पूजा एक घास देणार भूक लागली जरा, एक घास देणार. ए साहेब काय करताय. अरे लय भारी बोलले नाही 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 तुम्ही बसा. जीभ वर्जिन ठेवायची थोड्या वेळासाठी. बसा तुम्ही. तुमचं आता ऐकलं ना आता जाम भूक लागली आता भूक सहन होत नाही आता तुम्ही मला किती? आणाच मिसळ. सर कसं वाटलं पण आमचं कारण एक नंबर आता तुम्ही आणा मी आता सगळं बघता बघता खातो का ना बघा. नाही तसं नसतंय हो. मग? तसं नसतंय ते. आता मला सांगा आपण पोरगी बघायला गेलो काय करतोय. हा. ओळख करतोय मग लग्न करतोय मग हनीमूनला जातोय.
कहाणी म्हणून करता करताच बघायचा कार्यक्रम करतोय. तुमच्या या उदाहरणाला आहे ना मिसळच्या टोपावर ठेवला पाहिजे, खालून गॅस पेटवला पाहिजे. म्हणजे अरे यार हे ना नका, आता मला भूक लागली, आता मला पहिलं मिसळ द्या. मिसळ स्पेशल मिसळ. तुमची मिसळ आहे नाही आत वाऱ्याच्या वेगानं तयार होती तवर नाही मी तुम्हाला फारसांची संस्कृती इतिहास सांगतो. सांगा पण मला पटकन खायला जाता ह्यांचं बघून मला जाम भूक लागली. साहेब खाद्य संस्कृतीचा इतिहास सुद्धा कळायला पाहिजे हो माणसानी. बरोबर. हे आले ना फक्त ए जी रे एवढंच कळलं मला. पुढचं यांचं गाणं मला काहीच कळलं नाही. काय काय गायलं तुम्ही? ए गौरव भाई केम जो मजा में जो ना हम તમે ના ફરસાણની સંસ્કૃતિ બટાના માટે આવું છું. આવું છું હા. ફરસાણનો જોણમ હે ને જોણમ ગુજરાત में हुआ છું. हुआ છું હા. 16वीं सदी में है ना प्राजक्ता देवी नामक रानी है ना जनता में बांटवा માટે होलसेल में આ પદાર્થ ખરીદું છું. છું હા. એટલા માટે ખાવાનું સમજે બોલે ફરછાન ફરછાન. हार छान हार छान. એટલા તેને માટે અપભ્રંશ જાય ફરસાન ફરસાન. फरसान फरसान. અરે શું વાત કરું છું. अरे ग बसा ना तुम्ही. ह्या म्हाताऱ्या माणसाला डायलॉग नसलेला लय चेव येतो यार. बसा ना गप्प जरा. आणि कसला भिकार गुजराती बोलला रे तू? कुठल्या गुजराती भाषेमध्ये समज असा शब्द असतो रे? आणि फारछान फारछान ह्याचा अपभ्रंश फरसान असा झालाय कसा कशाला? आणि हे राजस्थानी टोपी काढा दी. मध्ये मध्ये गुजराती बोलते. हे बाबा हे नको तू बोल दे ना मला मिसळ यार. मला मला भूक लागली यार. मला प्लीज खायला दे. मला भूक लागली. मला आता ना ऐका कसं वाटलंय साहेब कार्यक्रम म्हणजे असा रंगात येतो की नाही? बरोबर सगळं रंगात येते. बरोबर आहे. मला आहे ना भूक लागली आता. आता मला भूक सण व्हायला लागले. बरोबर बसा इकडे बसा. अहो तुमची गावरान मिसळ आहे हो, स्पेशल मिसळ आहे. अरे किती वाऱ्याच्या वेगानं तयार होती आत. वाऱ्याच्या वेगानं तयार होती. कुठला वाऱ्याचे वेगाची अजून तयारच व्हायला लागले यार. वाऱ्याचे वेग मला भूक लागली. दे ना मला खायला. दादा ऐका ना दादा, आमचं झालंय, आमचे पैसे घ्या. हा हे माझे मिसळ पावचे, एक्स्ट्रा पावचे पण त्यात आहेत. बरं माझे वडापाव. आम्ही निघतो, तू मागून या. 4 वाजत आले. ऐका नाही थांबा ना माझ्यासाठी थांबा ना. माझी मिसळ पण येते. थांबा ना. ए बाबा येणार का? नंतर बॉसचा शिव्या कोण करणार? ऐका ना भोजना एक काम कर. बॉसला काय सांगशील माहिती आहे का की बोल गौराला फोन आलाय म्हणून गौरा थांबलाय. फोन आलाय म्हणून तू थांबलाय. हा हे सरांना पटेल? अरे त्यांना कर्जतचं पटलं तर हे पण पटेल. सांग ऐका की थँक्यू. तुझं पण झालं? अरे वा क्या बात आहे यार. सगळ्याच होतं यार. ह्याचं पण झालं यार. मला द्यायला खायला यार. नाही गावरा स्पेशल लावले आणले तर कायच नाही येणार हो. वाऱ्याच्या वेगानं काम चालू आहे आतमध्ये. असा वाऱ्याचा वेग आहे बे. अजून आणताय तुम्ही. घ्या आवरा घ्या मला. चला जाऊ चला. मला पाहिजे. मला भूक लागली. चला आवरलं का? अरे घे की पट्टा काय एक उचल. चल लवकर. हे कशाला उचलताय तुम्ही? 4 वाजले. हॉटेल बंद करायची वेळ झाली आता. मग माझं कोण देणार खायला? माझं खायला द्या ना. साहेब तुमचं येणार की हो. तुम्ही स्पेशल मिसळ मागवलेली आहे. फक्त काय ना साहेब आम्ही आहे की नाही त्याच्यात जो फरसाण टाकतो की नाही त्यातल्या शेवण गाठी असते त्या वाकड्या नाही टाकत. निवडून ज्या सरळ असते त्या नाही तेवढ्याच टाकतो. शेंगदाणा मी असते नाही एकाच मापाच असते तर साहेब. जे आहे ते टाक. शेवटी ते पोटात जाणार आहे त्याचं लग्न होणार आहे. जे आहे ते टाक. मला पाहिजे. मला नको ना यार लावू. मला मारीन मी. मला भूक लागली. नाही आपण काय करू तोपर्यंत आहे की नाही आम्ही मिसळच्या संस्कृतीवर सगळ्यांनी मिळून एक नाटक बसवलं. मिसळ द्या मला पहिले आणून. मला भूक लागली आहे. तू बसा साहेब. अरे घ्या की मिसळ घ्या की.
ही स्पेशल मिसळ आहे. ही साधी मिसळ आहे जी ओंकारला दिली होती तीच मिसळ आहे ही. नाही साहेब, चूक तुमची आहे. घाई तुम्ही गेली. मी कसली काय केली रे? आता कसं असतंय ना, मिसळ म्हणजे 32 वाली बी तीच असते आणि ही बी तीच असते की. रस्सा त्योच तर्री तीच, फक्त आम्ही म्हणलं नाही ती गाठीवाली आणि शेववाली सरळ निवडून टाकतो, तेवढाच काही तो फरक आहे. अरे पण 450 रुपये कसले घेतले मग तुम्ही? अहो साहेब, तुम्ही ट्रीटमेंटचे पैसे घेतले ती. आम्ही लक्षात घ्या की तुम्ही जरा. ट्रीटमेंट कशी आहे? ट्रीटमेंट एकदम भिकार ट्रीटमेंट आहे. मी पान खालास ना चुकला असतो ट्रीटमेंट वर. साहेब असं करू नका. तू खाऊन अरे बघा. काय खाऊन बघा यार, साधी मिसळ दिली मला तुम्ही लोकांनी. काय लागती बघा, फक्त खाऊन बघा. खा 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 हा? खा की जरा. पटापट खा ना. खातो ना थांबा. खा की अहो, पटापट अरे खातो ना थांबा जरा. ऐका ना, मला जायचंय लवकर सगळं. अरे खाऊ थांबा, मला खाऊ द्या. पाव हो, खायचा. नाही नाही मला खाऊ द्या बरं. नाही, एवढा नाही. तुकडा नाही. अरे थांबा, बाबा, जरा खाऊ दे ना. मोठा पाव तोडा. अरे तोडतो ना साहेब. अरे थांबा ना, जरा थांबा. अरे गप्प बसा ना, नाही. ओय, साहेब ऐका. जा, नाही खायचं. जास्त पाहिजे. नाही खायचं मला, जा घेऊन जा. नाही खायचं मला. बरं ठीक आहे, जा घेऊन जा. नाही खायचं. जाऊ द्या. एक मिनिट, एक मिनिट. इकडे. जाऊ दे. खरंच घेऊन गेले यार माझी मिसळ. आता साहेब तुम्हीच म्हणला घेऊन जा, मग आम्ही घेऊन गेलो. अरे बोल रागाच्या भरात मग घेऊन जायचं असतं का यार? नाही ठीक आहे, पण तुम्ही आला तर आम्हाला बरं वाटलं. तुम्ही या आता. या तुम्ही. कशी वाटली आमची क्रिएटिव्हिटी? जाम बेकार क्रिएटिव्हिटी. साहेब जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. वेडेपणाचा कहर केलात आज, उच्चांक गाठलात. मस्त परफॉर्मन्स, मस्त. काय म्हणशील सई? मिसळीसारखाच झणझणीत परफॉर्मन्स होता आणि तुमचा परफॉर्मन्स बघून तरतरी आली. खूप मजा आली. काय टीमवर्क होतं, फॅब्युलस. रसिका कोणी काही म्हणो, आता आपल्या तोंडून शब्द आला तरी तो पंच आहे, लक्षात ठेव तू. मजा आणलीस रसिका, खूप मजा आणलीस. मस्त. वा वा. प्रसादा. विनायक पुरुषोत्तमसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. येस. वेगळीच कॉन्सेप्ट होती आणि वेगळ्या पद्धतीने सादर केली तुम्ही सगळ्यांनी. अफलातून फार मजा आली. बहारदार. खरंच हसून हसून मेलो गाईज. थँक्यू सो मच फॉर दिस लवली परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, ज्येष्ठ अभिनेत्यांबरोबर काम करताना नवख्या अभिनेत्यांना टेन्शन येणारच ना. त्यामुळेच निर्माण होणारा गोंधळ दाखवायला आता तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. हा बरोबर. हा टॉपिक अँगल पकडलाय. करेक्ट. याच्यानंतर काय होईल, एक लांब सडक हात येईल असा. पण हे हसायला काय आलं? सॉरी हसायला काय आलं? सॉरी सर. अरे हसायला काय आलं? आम्हाला बोलू दे ना. काय तुम्ही ते लांब सडक म्हणाल ना, हा मला अशी लांब सडक दिसली. मी लांब सडक बोलल्यावर तुला लांब सडक दिसली? हो सर. आपल्या स्किटचा पहिला पंच हा आहे. नको. हा काय सांगतो ते ऐक. बने बघ इकडे, कॅमेरा इकडे. हा टॉपिक अँगल आहे. येस तेल उकळतंय, लांब सडक हात येईल, वडे सोडेल, पुल बॅक. येस सर. पुल बॅक. येस सर. हाच 2 शॉट मध्ये कन्वर्ट होईल. क्लिअर आहे? ओके होईल सर. राऊत कुठे? सर मॅडम आल्या. मॅडम डिरेक्टर प्रतिपदाजी. हाय मी पीपी. रेडी? सर मी ऐक ओके ना सर, सगळं व्यवस्थित आहे ना? ऐक सर ओके ना सर, म्हणजे मी व्यवस्थित दिसतेय ना? ऐक तुम्हाला लागलं का काही येताना? नाही. ऐक काय आलाय मध्ये राशीला? काय झालं सर? ऐका का करताय तुम्ही? सर अच्छा ते सर मी थोडी नर्वस झाले ना, थोडी स्ट्रेस असले की मला ऐक असं आपसूक होतं सर. हे असं तुम्हाला होत राहतं? सवय ही तुमची? ऐक हो सर. शॉर्ट मध्ये नाही ना होणार हे? नाही होणार सर, मी प्रयत्न करीन. नाही होणार. प्रयत्न नका करू, होणार नाही ना कन्फर्म? वाक्य बोलायचे? हो सर मी करते. नका करू. नाही होत. वाक्य बोलायचे तुम्हाला? मी करते. कराल ना नीट? हो सर. ते ना मी थोडी मला टेन्शन आलंय, माझी पहिलीच वेळ आहे ना. ऐक आणि ते प्रसाद खांडेकर सर येणार आहेत, त्यामुळे मी नाही नका काळजी नका करू. काय प्रसाद सर चांगले आहेत, फार चांगले आहेत. चांगले नाही पाणी प्या. हरकत नाही. हे बघा काय आहे, प्रसाद सर आहेत ना खूप कॉपरेटिव्ह माणूस, खूप कॉपरेटिव्ह. मी ऐकलंय. हा कधी येतील यार प्रसाद सर? सुपरस्टार आहेत ते. माझे dialogue जा तिकडे प्रॅक्टिस घे.
सर सर ऐसा बेटा मेरा बेटा बड़ा हो गया अरे डायरेक्टर झाला यार तू थँक्यू क्या बात है यस ऑल सेट ऑल सेट सर ऑल सेट ए पीपी हां सर तू डिरेक्टर आहेस म्हणून मी ऍड करतो माहिती ना मी आता छोटा मोठा ऍड करत नाही आय नो सर सर थँक्यू सो मच खूप बरं वाटलं तुम्ही आलात सर सगळी तयारी झाली सर नमस्कार सर हाय हॅलो सर नमस्कार नमस्कार. खांडेकर सर मी खांडेकर मी आहे नाही ऐक सॉरी मी सर मी ना खूप ऐक एक्साइटेड झाले सर तुम्हाला बघून मला ना म्हणजे मी असं पहिल्यांदा अशी फेस टू फेस ऐक बघते ना तुम्हाला त्याच्यामुळे मला ना ऐक काय करते सर त्यांना सवयीप्रमाणे ते लहानपणापासून ऐक होतो एक्साइट झाले की होतं सर मी तुमचं काम इतकं बघितलंय ना की म्हणजे तुम्ही म्हणजे ना परफेक्शनिस्ट आहे म्हणजे ऐक बादशाह म्हणजे बादशाच्या मध्ये ऐक बोलत वेगळा अर्थ नाही सर म्हणजे तुम्ही ना एखाद्या रोल मध्ये घुसलात ना की त्यातनं बाहेरच पडत नाही असं ऐकलंय मी मागे तुम्ही एका स्किट मध्ये कोल्हापुरी केला होता कधी मालवणी बोलायला लागलात तुमचं तुम्हाला पण कळलं नाही म्हणजे एकाच वेळी इतके रोल करण्याची ताकद आहे सर तुमच्यात ऐक म्हणून सॉरी मला ना खूप एक मिनिट सॉरी सर सर के लिए ज्यूस मांगाव रे सर के लिए ज्यूस मांगाव सर ऍक्च्युली या तुमच्या कोआर्टिस्ट ओके हाय प्रतिपदाजी सर तुम्हाला सांगतो काय होईल आपला किचनचा सेटअप तर आहेच इथूनच गॅसवरून कॅमेरा पुलबॅक होईल ओके कट टू 2 शॉट लागेल एक सेकंड हा ओके फाईन हा ओके या ओके आणि पहिले त्या म्हणतात त्या काय गारवाडा जो आहे ना तो तोडतात तुम्हाला भरवतात हा आणि मग त्या म्हणतात की माझ्या नवऱ्याची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार म्हणून मी सगळे कोण म्हणतं मग त्यांना सांग ना मला का सांगतो त्यांना माझ्या नवऱ्याची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार म्हणून मी माझे सगळे पदार्थ तळते MHJ शुद्ध रिफाईन ऑइल मध्ये शुद्ध रिफाईन गुड आणि मग ह्याच्यानंतर बाजूला याच्यानंतर काय होतं सर मग तुमचं वाक्य त्या गारवाडा तोडतात तुम्हाला भरवतात आणि तुम्ही म्हणता की ओ आहा वा एकदम टेस्टी सॉर्टेड कमाल मस्त आहे लगेच होईल 2 तासात पॅकअप करू आरामात चलो शूट करूया चलो शुरू करते सर आप यहाँ पर खड़े हो प्रतिपदा जी तुम्ही तिकडे उभे आहात मी इकडे चलो शुरू करते हाँ यस सर क्लियर है ना हाँ चलो साइलेंस ऑन फ्लोर सायलेन्स ऑन द फ्लोर प्लीज सायलेन्स तेच बोललो होतो मी तुला रिपीट करायची गरज नाहीये चलो सर रेडी रेडी रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन फुल बॅक माझ्या नवऱ्याच्या तब्येतीची काळजी मी नाही घेणार तर ऐक कोण घेणार सॉरी अरे मध्ये ऐकू बोलली यार प्रतिपदा सवयीप्रमाणे रिटेक मेरे वजह से नहीं है नहीं सर हिच्यामुळे झालं मी कोण आहे वन टेक सॉरी काय करताय प्रतिपदा सवयीप्रमाणे नाही आपलं काय ठरलं होतं की चालू शॉट मध्ये तुम्ही नाही बोलणार आपण स्लिक करूया ना एक ऍड प्रॉपर है ना सॉरी प्लीज हे बोलू नका कारण त्याच्यामुळे डिस्टर्बन्स होतं नाही बोलायचं नाहीये हा क्लिअर करूया पुन्हा सॉरी सर रिअली सॉरी सर ऐक नाही ग सॉरी ऐक नाही ग सॉरी ऐक नाही सर एक्साइट झाले येस चला वन मूड कमन सायलेन्स ऑन फ्लोर सायलेन्स ऑन द फ्लोर प्लीज सायलेन्स 5 लोक होत आपण एक कॅमेरामॅन एक डिरेक्टर एक असिस्टंट 2 आर्टिस्ट कोणाचाच आवाज नाही तुझ्या एकट्याचा आहे प्लीज शांत राहा हा रोल कॅमेरा या रोलिंग अँड ऍक्शन माझ्या नवऱ्याच्या तब्येतीची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार म्हणून मी सगळे पदार्थ तळते MHJ शुद्ध रिफाईंड ऑइल मध्ये पाणी द्या त्यांना अरे दे ना बाबा पाणी सर आपण ह्याने जर आपण करूयात का सर पाणी का सर प्लीज सर अरे तोंड काय बघतो सर सॉरी प्रतिपदाजी इकडे आय एम सॉरी काय करताय तुम्ही सर आय एम सॉरी काय ऐक माझ्यामुळे त्यांना खूप भाजलंय थांबा मी त्यांना ना मी इकडे या तुम्ही इकडे या नका ना प्रतिपदाजी काय ठरलंय आपलं गारवाडा भरवायचा तेवढं करा ना मी बोलतो त्यांच्याशी थांबा जरा माझी चूक झाली तुमचीच चूक झाली थांबा 2 मिनिट सर आय एम रिअली सॉरी सर काय झालं सर त्या बावरल्या सर त्यांची पहिलीच ऍड ऍक्च्युअली सर आय एम सॉरी सर आय एम सॉरी
बावळ मग भांगा बावळ म्हणून का भांगा आवडलं म्हणून काय वा 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 भैया. असं का बोलताय सर? हाऊक नाही आहे अरे भागय भागय हो सर भाजलंय एवढं भाजलंय का सर? नाही पिपी काय हे बघ हा वगा आहे वया खाऊ नका हा वया आहे ना हा खंग आहे हा वयाच्या कवच काय वाकत नाही बका काय ना बका का तो चिपका बका का गम गम बका का चिपका. पाणी दे सरांना पाणी दे तुम्ही नका देऊ तुम्ही थांबा. अरे हे गम सॉरी आय एम रिअली सॉरी सर. हो काळू किपक गम बका का मग आम्ही केलं असं. सर ते आता असंच बोलणार आहेत का पुढे? हे बघ मला हाऊक नाहीये. हाऊस नाहीये. अरे बका का किपून बघ. सर सॉरी सर. आपण या मी अंक बबिंग काय सर बबिंग म्हणजे अरे बबिंग का कसं एकदा दाखव परत. काय कोणी हम बघ हिगा आता हाऊक फोड येणार आणि त्या फोडचा 8 दिवसांचा कालावधी असतो. तो फोड फुकणार ना मग मी बबिंगा. सर तुम्ही कराल हे डबिंगला आय नो सर मला विश्वास आहे. चालेल ना सर. सर एक मिनिट सर. हा डबिंग तर डबिंग ऐका आता ऍड कशी पण करून चूक झाली पाहिजे. त्यांच्या डेट्स मिळत नाहीत ते तयार झालेत माझ्यासाठी डबिंगला उचलूया. बोलू पण नको सर. रेडी आहे चालेल आम्हाला डबिंगला चालेल. हा आता करूया सर शूट. अरे फोन अरे देवा काय आलं सर काय आलं? ऐको कोणाचं सर? ऐको वैखा ओ वर्षावाहिनी. हा वैखा अगं नाही मावा नाही खाला अगं वैखा माहीत हे गिबेया गी भागी. अगं हॅलो ताई ऐका ना ते काय झालं माझ्यामुळे ना ते खांडेकर सरांचं ओठ लाल झालं. आय एम सॉरी नका ना बोलू प्लीज नका. हॅलो प्लीज अगं नाही वैका ऐक मा अगं नाही ओखा नाही गिबेया फोड आहे. गिबे आया फुके ना को गिबेया. अरे अगं वग्या काय की घाया काय हे पिपी हांग या. मी सांगतो सर. सॉरी हॅलो वर्षावाहिनी पीपी बोलतोय सरांचा स्टुडंट. हा राईट मी डिरेक्टर आहे या ऍडचा. ऍक्च्युली आम्ही तेलाची ऍड करतोय. काय आहे इथे गरम वडे होते ना तर त्यांनी तो चुकून नाही आदर्शाचा काय संबंध नाही. त्या ज्या एक बाई आहे तिथे नवीन त्यांनी. हॅलो ताई काय झालं ना मी म्हणते ना खांडेकर सर आहेत ना नवीन मुलींसाठी म्हणजे ऐक म्हणजे नवीन मुलींसाठी एकदम पिपी काय सर हौशी बोलतोय तिकट काय नको संशय प्लीज हा वय हा अगं नाही अगं वयांगे आहे वड्याच्या तेलाचे. अगं नाही वडे कसा बोलायचा अगं ऐक माझा अगं नाही मी आई हप्पन वय खाय काय बोलायचं ऐक ना वसा मी घरी येतो आणि सांग या पिपी मी त्या घरी येऊन कसा
सॉरी वहिनी ते घरी येऊन तुम्हाला समजावतील, मला ते म्हणायचं होतं. हा तुम्ही नका त्रास घेऊ. हा ते सांगतील तुम्हाला. आम्ही सोडतो त्यांना घरी. अरे, नका सोडू. थांबा ना 5 मिनिट. अरे त्यांची बोलायला पाहिजे संशय. हॅलो वहिनी. हा मी त्यांना सांगतो. येस सॉरी सर, सॉरी वहिनी. हा माझ्यासोबत आहे. मी फोटो पाठवता होता. हा ठेवतो वहिनी. सर काय करू मी, काय करू? ऐका ऐका शांतपणे ऐका. नका रू मागेवा मागेवा. सर मी सांगतो. या बाजूला जे आहेत ते गरम वडे आहेत. या बाजूला जे आहेत ते गार वडे आहेत. बघ गाळ वडे आता गाळ लागले तर दुखणार आहे. काय पण वांदे. ऍक्च्युली सर आम्ही ना ते मुद्दाम गरम तिथे ठेवले. काय मला ना ती वाफ दाखवायची होती, क्रिएटिव्ह दिसलं असतं. अरे उद्या क्रिएटिव्हिटी घुसली आहे. आपण करूया सर प्लीज या मागे सर. आपण करूया आपण करूया सर. आय एम रियली सॉरी सर. बने कुठे बने 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 सर फिर से करेंगे सर, फिर से करेंगे. चुकायचं नाही प्लीज. चलो रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. माझ्या ह्यांच्या तब्येतीची ह्यांची हे घेते तर ह्यांच्यामध्ये काय नका ना प्रतिपदाजी. सॉरी सर. ह्यांची कसं लावू बी सांगा तुम्ही मला. कसं लावू शॉटला. बबिंग मध्ये सर याची बबिंग याची डबिंग नाही होणार सर. सर याची नाही होणार. काय सर ह्यांच्या माझ्या नवऱ्याच्या आवडी कसं लावू सर. शब्द नाही बसत. हा फायनल शॉट सर. आई शपथ सांगतो हा फायनल शॉट वन टेक करूया. आत्ता बॅकअप करतो, बाकी कटिंग मी नंतर करतो. ग्राफिक बिफिक काय जाय ते बने सुरू करेंगे सर. फायनल शॉट फायनल शॉट. मूड सर प्लीज मूड बघ माझ्या केव्हा बघ. हा प्रतिपदाची मूड मी आता करते सर. आता मी नाही हलत. हा चलो बने. येस सर. रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. माझ्या नवऱ्याच्या तब्येतीची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार, म्हणून मी सगळे पदार्थ तळते MHJ शुद्ध रिफाईंड ऑइल मध्ये. वा 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 जबरदस्त परफॉर्मन्स. मस्तच. प्रसादा शुद्ध रिफाईंड तेलातला कुरकुरीत आणि खुसखुशीत परफॉर्मन्स. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. नमा तुझ्याबद्दल ऐक काय बोलू काय कॅरेक्टर होतं नमा. काय कॅरेक्टर. ब्युटिफुल ब्युटिफुल. वा वा बने पहिल्या पंच मध्ये दाखवून दिलंस की किती मूर्ख कॅमेरामॅन आहे. त्यामुळे पुढचा मार्ग इतका सोपा झाला. नाही सिरियसली फार मजा आली फार. पीपी फॅन्टॅस्टिक मस्त बेअरिंग होतं. पशा मला तुला मिठीच मार. फॅन्टॅस्टिक आउटस्टँडिंग प्रसाद. फार मजा. मंडळी मुलं ही देवाघरची फुलं असतात, पण कधी कधी त्यांचे काटे पण टोचू शकतातच ना. लहानपणाचा असाच काटेरी अनुभव घ्यायला येतोय दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा, अशी सुभेदारांची विशाखा, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका वेंगुर्लेकर MHJ युवा मंचतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर प्रेक्षक हो, MHJ युवा मंच ही संस्था गेली 15 वर्ष विविध क्षेत्रातील युवा कलाकारांना प्रोत्साहित करत कार्यरत असते. तर प्रेक्षक हो, यावर्षी दरवर्षीप्रमाणे एका युवा कलाकाराला त्याच्या यशस्वी कारकिर्दीसाठी आपण लुकलुकता तारा हा पुरस्कार देणार आहोत. आणि यावर्षी लुकलुकता तारा या पुरस्काराचे मानकरी आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते ओंकार राऊत सर. जोरदार टाळ्या. आम्ही त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करत असतो, ज्येष्ठ कलाकारांच्या हस्ते करत असतो. आणि ओंकार राऊत यांचा सत्कार करायला मी मंचावर आमंत्रित करते कुमुदिनी बाई वेलणकर यांना, म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माई यांना. जोरदार टाळ्या. या
या माई. नमस्कार. माई पाया पडतो. असू दे रे. हो. अगं बाई, कोण तू? माई मी ओंकार राऊत. माझा सत्कार आहे आज तुमच्या. हो का? वा. अगं बाई, कशात काम करतो रे? मी महाराष्ट्राची हास्यजत्रा सोनी मराठी चमकतात. कोणाची मुलगी आहे ही? अशी डायरेक्ट स्टेजवर कशी आली? कोणी हात फोडला? कोणाची आहे? नाही ग, नात आहे ग माझी. आई नात आहे माझी. माई तुमची नात आहे का? ओके तरी किती गोड सुनंदा. ही सुनंदा पण ना खरंच बाई. वा, सुनंदा असं वागतात का? नाही त्रास द्यायचा असतो. ए मुली, तिचं नाव सुनंदा नाहीये ग. सुनंदा म्हणजे आमची ही मोलकरी. हो, तिचं नाव सुनंदा. ही नात आहे. इकडे ये. काय ग आजी? तुला काय सांगितलं? सुनंदाचा हात धरून राहायचं सांगितलं होतं की नाही? अगं पण ती सुनंदाच आहे ना, कोणाचा तरी हात पकडून बाहेर गेली. काय करायचं या सुनंदेचं? म्हणून मी तुझ्याकडे आले. हे बघा बाळा, हे बघ ही मंडळी सगळी बसलेत नाही ते. हा, हे बघ विंगेत तू फिरा. माझा कार्यक्रम झाला ना की मी येते. आणि मग आजी तुला घरी घेऊन जाणार. जाऊ तिकडे. नाही, मला तर माझ्या गोल गोल आजी कलेस थांबायचं. हो, पण तिथे उभी राहणार. मी काय म्हणते, गोड ही राहू दे ना. थांबेल इकडे. एकटी कुठे थांबणार? नाही, पण ती त्रास दे. नाही बाळा, त्रास नाही देणार ना. गपचूप बसायचं. हाताची घडी. काय बाळा नाव काय तुझं? माझं नाव आहे जास्मिन. ओ जास्मिन नाव आहे. किती गोड नाव आहे जास्मिन. लंबाड असं नाही करा. बसवते ती तुम्हाला. खोटं सांगितलं नाव तिने. खोटं का सांगितलं? असं का? वा, असं करतात? मोठ्यांशी खोटं बोलतात? सॉली. काय नाव काय? खरं नाव काय? माझं नाव आहे मीरा. अरे वा, मीरा पण गोड नाव आहे की. खोटं सांगितलं परत नाव पोरींना. अशी ग. राहू दे नाव राहू दे तुझं. मी तुला पिंकी म्हणतो. पिंकी. मी काही नाही केलं. रडू नको बाळा, रडू नको. कशाला म्हटलात तुम्ही पिंकी? मी तिला विचारत होतो ना. आपण हे बाळा, हे राजा, हे पिंकीचं घर आपण उन्हात बांधू. हा, उठ ग. राजा, असं नाही करू. आपण वाघोबाला धपाटा घालायचा. वाघोबाला कोण मारणार? नाही, मी मारणार. मी मारणार वाघोबाला पहिले. माझं लेकरू लागलं तुम्हाला. मणक्यावरच दिला. हो सर, बसता का तुम्ही सर? आजी काय केलं तो माही? अगं बाई, कळवळला ग काका. किती जोरात मारलं ग. तिचा नाही हो, तुमचाच हात जास्त लागला मला. एवढ्या जोरात मारतं का कोणी? चुकलं रे राजा, सॉरी. चुकलं म्हणजे तिचं ठीक आहे. तुम्ही कशाला वाघोबाला बुक्की देताय? नको ना. चुकलं, माफ कर. हा, माफ करा ना. चला आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुनंदा. कोण सुनंदा आहे? तिने प्लीज घेऊन जा आईला. सुनंदा. नको, मला नाही जायचं. असं नाही करायचं. तिच्या बरोबर जा बरं. धपाटा माई, कार्यक्रम थांबलाय. हिला बसू दे. तिला फक्त सांगा की अजिबात आवाज करू नको. खुर्चीवर गपचूप बसायचं. नाही करणार मी. आवाज गुड गर्ल. शांतपणे बसायचं. हा बाळा, ये बस. मी काकाच्या बाजूला बसते. बस शांतपणे बस. माई, मी जरा कुठे चालला तू? सर, नाही, मी कुठे चालला?
नाही काय हे बघ, प्रसिद्धी आणि लहान मुलं यांच्यापासून लांबच राहावं. बस बस ना आता थपट. सुरू करूयात. तर तसदीबद्दल क्षमस्व. तर प्रेक्षक हो, आपण आता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करणार आहोत. मी माईंना आणि ओंकार सरांना विनंती करते. या. नाही तिथे आग आहे बाळा, चटका बसेल ना. होईल गप्पा बस. तू इथे उभी राहा. इकडे उभी राहा. हे काय आहे ग? अगं हे समय आहे बाळा, दीप प्रज्वलन म्हणतात याला. बाळा मी सांगते, ये इकडे, ये इकडे. नको तिकडे. ही बघ, ही समई आहे आणि वात आहे. मेणबत्तीने आजी वात पेटवतीये. छान, दीप प्रज्वलन झालेलं आहे. टाळ्या. तर दीप प्रज्वलन झालेलं आहे. आणि आजच्या आपल्या ज्येष्ठ अभिनेत्री माई यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. अशी का बसली ग माई कथडे? प्रेक्षकांना पाठ दाखवतं का कोणी? आली ती लाईट ना डोळ्यात टोचते, तू पण बस. हे घे रुमाल बांध डोळ्याला. नाही डोळ्याला रुमाल बांध. तू पण बस, असा तुला पण बल वाटेल. त्यांचा सत्कार आहे राजा, ते कसं असं पाठ फिरून बसतील? मग तू बस ना. ऐकतच नाही ग काय. मी बसते. घे बसते. माई खूप ऑड दिसतंय ते असं खूप ऑड दिसतंय. म्हणजे मी असं बसतोय ते तुम्ही सांगा ना काहीतरी. नाही तुमचं चालू द्या ना. माझं भाषण आलं की मी पटकन फिरेन आणि बोलायला लागेल. कसं तुम्ही चालताना अशा होत आहे, तुम्ही कसं पटकन फिरणार? माई सांगा ना प्लीज, तुम्ही तरी सांगा यांना. माई आता तुम्हाला भाषणच करायचंय, मनोगत व्यक्त करा. माई ते माझ्याकडे असं पटकन आटपून टाकते. असंच हे खूप ऑड दिसतंय. माहिती माझ्याकडे आहे का? हे घ्या सर, माहितीये पण आता ऍडजस्ट. नमस्कार मंडळी. नमस्कार. मला खूप आनंद झालेला आहे. इथे तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं, याबद्दल मला खूप ऐका ना माई प्लीज एक सांगू का? खूप ऑड दिसतंय. म्हणजे दोघे रुसलेत माझ्यावर तरी माझा तुम्ही सत्कार करताय, असं काहीतरी ते दृश्य वाटतंय. तर प्लीज माई मला काय वाटतं, हे बघा ना, ते फोटोग्राफर थांबले फोटोसाठी. तुमचा चेहरा दिसला नाही तर कसं होईल ना? ऐकायची नाही. फोटो काढायचं की नाही बाबू? ते फोटो आहे. फोटो आहे. ये तुझा पण ये तुझा पण व्हेरी गुड. बस. तर प्रेक्षक हो, आपण आता ओंकार राऊत यांना लुकलुकता तारा हा पुरस्कार देणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण ओंकार राऊत यांचं मनोगत ऐकायलाच हवं. ओंकार राऊत, आपल्याला मी विनंती करते. या. मी बोलणार आहे. बोलायचंय का तुला? मला बोलायचंय. आधी बोलली ना माझी, आता मला बोलायचंय. नाही राजा, हे बघ बाळा, आपण ना ह्या काकाला ट्रॉफी द्यायची. ट्रॉफी दिली ना की मग तू बोल. आता त्यांना बोलू दे. ट्रॉफी त्याने काय केलंय? मी काय केलंय म्हणजे इथे तुझा त्रास सहन करतोय त्याची ट्रॉफी मिळते मला. तू मला ट्रॉफी द्या. मला बोलायचंय यार. हे कोण आहे? त्याला लहान मुलगी आहे तुमची, मला माहिती ना. ते तुम्ही एवढं नाही करायला पाहिजे ना. म्हणजे ओंकार राऊत सर आपलं मनोगत व्यक्त करतीलच, पण मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की पुरस्काराचं स्वरूप असं आहे की सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि 25,000 रुपये रोख रक्कम असं आहे. तर माईंना मी विनंती करते की पुरस्कार द्यावा. ते त्याला बाबा देऊन टाकते. तुला काय करायचंय का? बस बेरोजगार कुठली एवढीशी मुलगी आहे तिकडे. चल तिकडे लांबरा. काय माहिती काय कर्तृत्व नाही, शून्य. इथे 3 पीठ लावून आली लहान मुलगी म्हणून. चल तिकडे. या पुरस्कार सोहळ्यातली ही नुसती लुडबुड आम्हाला फारच आवडली. मजा. हा सर सिक्साई धमाल परफॉर्मन्स होता. विशाखे इनक्रेडिबल आहेस तू. म्हणजे
ते जे काही करत होतीस पायांनी ते अशक्य होतं आणि आम्ही संपलो. तुझ्या एंट्रीलाच असं झालं की आज धमाल होणार. मस्त रसिका, मस्त. ओंकार, सुरुवातीला जे ब्लश करत होतास ते फार आवडलं आणि मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस. मस्त. शिवा, खूप गोड, मस्त, ब्रिलियंट, मजा आली. थँक्यू सो मच गाईज. आणि मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.